मी काय सांगितलं? आज फक्त मी जे सांगेन तितकंच ऐकायचं, कळलं? जेवणासाठी काय बनवायचं हे आज मी तुला सांगणार. तर आजच्या जेवणामध्ये 2 इंडियन ग्रेव्ही डिश, चायनीज क्युझिन, कॉन्टिनेंटल फूड, काही ज्युसेस, स्वीट डिश, पुलाव, हे सगळं असायला हवं, कळलं? मॅडम, पण इतके सगळे पदार्थ आणि पाहुण्यांची व्यवस्था इतक्या कमी वेळात कसं होणार? झाली सुरुवात. मला ना हेच आवडत नाही तुझं. काही सांगायला गेलं की नुसती निगेटिव्हिटी. स्वानंदी, आज मी ही संचिता स्वतः तुझ्या बाजूने, त्यामुळे तू हे सगळं करणार. ऑल द बेस्ट बेबी. जा. ए स्वानंदी, इकडे इकडे ये, इकडे ये. स्वानंदी, पहिल्यांदा माझं काम ऐकायचं. जाऊन गेस्ट रूम साफ कर. फालतू लोकांच्या नादी लागू नकोस. तू जा, पहिल्यांदा गेस्ट रूम साफ कर. हा, जा जा जा, लवकर जा, चल. एक मिनिट. मी फालतू? मला तुम्ही फालतू म्हणालात मम्मा? स्वानंदी, यांचं एक काम ऐकायचं नाहीस तू. जा किचन मध्ये. जा किचन मध्ये आधी. मी जे सांगितलंय तेवढं आणि तेच करायचं. जा किचन मध्ये तू. स्वानंदी, माझं काम ऐक पहिल्यांदा. मी सांगितलंय तुला. एक मिनिट. मी आधी गेस्ट रूम साफ करते आणि तुम्ही सांगितलेला सगळा स्वयंपाक करते. सगळी कामं करते. बघच आता स्वानंदीच्या मार्गात मी कसे अडथळे निर्माण करते. अडथळे निर्माण करण्याचं काम माझं. आतापर्यंत मीच केलंय आणि आजही मीच करणार. लागली पैस? लागली पैस. काय तोरा संचिताचा? म्हणे माझी ही आयडिया, माझा हा प्लॅन. तरी बरं, सगळे प्लॅन आणि आयडिया फ्लॉप होतात. मी आहे म्हणून तिचं सांभाळून घेते एवढं. आज ती सासू कोण हे विसरली? अगाऊ संचिता, स्वार्थी कुठची स्वार्थी. नाही, आज स्वानंदीच्या कामात मी अडथळे निर्माण करणार. संचिता, तुला आता कळेल शालिनी सरपोतदार चीज काय आहे. पैस तर मी जिंकणार. मम्मा, का वागले असं अचानक? कुणीतरी जादू केल्यासारखं. इट्स सो वियर्ड. इतके दिवस संचिता, तू सांगशील ना तसं करूया आपण. तू प्लान शोधून काढ असं म्हणत होत्या. मी प्लान शोधून काढले, त्याचा मम्मांना फायदा सुद्धा झाला. पण आज माझ्या या संचिताच्या प्लॅनिंग वर डाऊट घेतलाय मम्मांनी. मला नाही आवडलेलं हे. माझा काही संबंध नाही याच्याशी. हे सगळं प्रकरण संचिताने केलंय. हो, आता लक्षात आलं माझ्या. जेव्हा जेव्हा मी केलेल्या आयडियाजचे प्लॅन्स वर्क नाही झाले, तेव्हा मम्मा कन्व्हिनियंटली बाजूला राहिल्या. डॅडचा सगळा ओरडा मी खाल्ला. डॅडचा सगळा राग मी सहन केला. मम्मांचं कुठे नाव सुद्धा येऊ दिलं नाही मी. पण संचिता, अगं काय यूज झाला या सगळ्याचा? मम्मांना किंमतच नाहीये माझी. हाच कळतोय सगळं मला. पण ठीक आहे, आता सगळ्यांना कळलं की संचिता काय चीज आहे ते. स्वानंदीच्या कामात अडथळा तर मीच आणणार, नक्कीच. किचन मध्ये गेलीये ना स्वानंदी? मला असं काहीतरी करावं लागेल की स्वानंदी काम करूच शकणार नाही. पण काय करायचं? संचिता, काहीतरी विचार कर.
विचार कर संचिता, विचार कर. मम्मांना हरवायचंय तुला. आता तुझं टार्गेट स्वानंदी नाही, मम्मा आहेत. संचिता, संचिता विचार कर काहीतरी. संचिता. संचिता, कसली स्मार्ट आहेस ग तू. शालिनी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे गेस्ट रूम सगळी स्वच्छ झाली. आता संचिता मॅडमने जो स्वयंपाक करायला सांगितलाय तो करायला पाहिजे. काय काय सांगितलं होतं त्यांनी? 2 इंडियन भाज्या, चायनीज, कॉन्टिनेंटल, पुलाव, स्वीट्स. रेसिपी बघायला पाहिजे. ही बया किचन मध्ये असेल तर मी माझा प्लान कसा काय पूर्ण करणार. स्वानंदीला बाहेर काढायला हवी आहे मी हाव, पण कशी. सदा 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 ऐक. काय झालं मॅडम, काही काम होतं का? हो, माझं काम असलं ना कीच मी तुझ्याशी बोलते. तुझ्याशी गप्पा मारण्यात मला काही इंटरेस्ट नाही, कळलं. ऐक, आता किचन मध्ये जायचं आणि स्वानंदीला काहीही कारण सांगून घराबाहेर पाठवायचं. आता तुला का प्रश्न पडला असेल सांगते, ऐक. आणि हे काम तू करू शकतोस, कळलं तुला. पण मॅडम. पण मॅडम, मला मणी आणि स्वानंदीची चमचेगिरी करायची आहे. मी त्यांच्याशी लॉयल आहे, हो ना. सदा, मी असं ऐकलंय की या महिन्याचा पगार तुला लवकर हवाय. घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय, हो ना. दिला पगार, वर 10 दिवसांचा बोनस सुद्धा दिला तुम्ही. फक्त हे काम करायचंच. ओके, हरकत नाही, नको करूस. मग या महिन्याचा पगार मी तुला पुढच्या महिन्याच्या एंडला देणार. शिवाय तुझी रजा सुद्धा कापणार, किंवा मी ना तुला कामावरून सुद्धा काढू शकते. नाही, नको मॅडम, मी करतो तुमचं काम. व्हेरी गुड. पण मी स्वानंदी मॅडमना काय सांगू? ते सुद्धा मी सांगू तुला. तू ठरव काय सांगायचं ते. जा.